द्यायचे. आज मला वाटते जो संपूर्ण संघ आहे ना, एका साईडला संघ आपण बघतोय साक्षी स्पोर्ट वाकीपाडा आणि 9 तरुण चंद्रपाडा. मला वाटते 40 रूम हे नाव दिलं जाईल. 9 तरुण 40 रूमचा संघ आपण बघतोय. पंच इशारा करतायत. गेम ऑन. बॉलिंग मार्क वरती. बॉलर रेडी. आकाश आलाय बॉलिंग मार्क वरती. रोहित निकम बर्थडेच्या दिवशी जबरदस्त बॅटिंग केली होती. एक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर होता. आणि या नायगाव पूर्व पट्टीमध्ये पाहूया त्याचा खेळ. पहिला बॉल. कव्हरचा लवर आहे. पॉइंट आणि कव्हरला लेट कट खेळण्यामध्ये एक्सपर्ट. स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह त्यामध्ये रोहित निकम. जरी इथे ब्लॉक असली ना ऑफ साईड तरी सुद्धा धावा भरपूर घेतोय या मैदानावरती. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन द अप. बॅक टू द बॉलर खेळला होता. मॅच नंबर 5 म्हणजेच यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ. 5 विजेते संघ एका इनिंग नंतर कॅप्टन येतील. फटका अप्रतिम आहे. रोहित तेरसे याच मैदानावर जबरदस्त बॅटिंग केली होती. रोहित तेरसे षटकारांची आतिषबाजी करणारा खेळाडू आहे. सिंगल डबल सुद्धा खेळ त्याच्याकडे आहे, पण तो जास्तीत जास्त मोठ्या धावा करणारा खेळाडू आहे. बॉलिंग मार्कवरती आकाश. फुलटॉस बॉल खेळायचा होता पण तो एक टप्प्याने या चेंडूला भिरकावून दिलं. हे मिडविकेटच्या बाहेर. रोहित तेरसेचं नाव घेतलं की बाउंड्रीवरती डील करणारा खेळाडू आहे. 1 बाउन्स. येतोय चौकार. थँक्यू. 4 बॉल 9 धावा. खरा बॉल. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 बाउन्स ने चेंडू क्लिअर होईल. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा नो प्लस 4. येतोय चौकार. चार बॉल 14 धावा. अनेक जण मॅचला एन्जॉय करतायत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आज देखील आपल्याला ते प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. दुपारच्या सत्रानंतर आणखीन प्रेक्षक वर्ग नक्कीच पाहायला मिळेल. अजून एकदा भिरकावून देण्याचा इरादा होता. मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून गेला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 16 धावा. 5 बॉल 16 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 5 बॉल नन लॉस. फर्स्ट इनिंग आणि फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले आणि पॉवरफुल बॅटिंग रोहित तेरसेच्या माध्यमातून. पाहिलं जाईल की यस 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क रोहितच्या बॅट मधून येतोय चौकार. 1 ओव्हर 22 धावा. थँक्यू. बावीस धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. काय दर्जेदार धुवादार धुरंदर बॅटिंग होते. सध्या धुरंदर पिक्चर भरपूर फॉर्म मध्ये आहे आणि चांगला प्रतिसाद. ती अक्षय खन्नाची एंट्री आणि ती इतकी व्हायरल झाली की अप्रतिम. हिट मूवी ब्लॉकबस्टर हिट. तसा रोहित तेरसेची बॅटिंग पाहिली आपण. सुपर से भी ऊपर पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना 22 धावा. 5 चिठ्ठ्या असतील आणि त्यामध्ये एक विजेता संघ आणि 4 जिंकलेले संघ. त्यांचे कॅप्टन एका इनिंग नंतर येतील. आकाशची ओव्हर पाहिली तर महागड्या षटकात आशिष आलाय बॉलिंग मार्क वरती. जिंकलेले संघ जे जे जिंकलेत त्यांना माहिती आम्ही जिंकलो. त्यांनी आपले कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून द्या. मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केला होता. 1 धाव कंप्लीट. अक्षित 11
अंकित 11 स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा एकविरा वाकीपाडा आणि चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी. स्ट्रेट ड्राईव्ह 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे येईल 24 आणि नंतर एक 25 धावा या धावफलकावरती. 2 बॉल. अक्षित 11 अंकित 11 स्वराज्य स्पोर्ट आणि एकविरा वाकीपाडा आणि चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी. हो स्ट्रेट ड्राईव्ह. अप्रतिम फटका. कॅच घेण्याचा इरादा होता. रोहित थोडा घाईमध्ये आहे. एका धाव्याने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 26 धावा. अक्षित 11 अंकित 11 स्वराज्य स्पोर्ट एकविरा वाकीपाडा आणि चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी. कॅप्टन त्वरित यायचंय. लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ टाकला जातोय. जे जे संघ जिंकले त्याचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी क्विक अँड फास्ट पाठवून द्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. कव्हरला खेळलाय. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग हेच म्हणावं लागेल. एका धाव्याने धावफलक पुढे येते. रुपेश निकम आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 27 धावा 27. 4 बॉल अप्रतिमरित्या हाताळले गेलेत आणि ही खासियत पाहिजे गोलंदाजामध्ये. पुढे जाऊन खेळण्याचा इरादा. पुन्हा एकदा कव्हर जो आहे ना तो ब्लॉक केलाय. रनआउटची संधी होती परंतु नाही. फंबलिंग होते आणि आखो आखो में इशारा. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक 29. 5 बॉल. आपण ऐकून घ्या. 5 चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत आणि भाई शफल सुद्धा करतायत लाईव्ह आहे जेटीसी लाईव्ह वर. व्यवस्थित शफल केलं जात आहे. पहिली एकच चिठ्ठी उचलली जाईल जिला बाय मिळेल. एक चिठ्ठी आणि ती चिठ्ठी आहे अंकित 11 वाकीपाडा. याला मिळेल पुढची चाल. तिसरी फेरी अंकित 11 वाकीपाडा. चला अंकित की अक्षित आहे? अक्षित अक्षित अक्षित. पुन्हा एकदा ऐकून घ्या. अक्षित 11 अक्षित. हा अक्षित 11. स्वरा स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स. पहिला मॅच टॉस होईल इन ब्रेक मध्ये. स्वरा स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स. स्वरा स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स आणि विजेता संघ म्हणजे या सामन्याचा जिंकलेला संघ खेळेल अंकित 11शी. अंकित 11 आणि जिंकलेला संघ. दुसरा सामना अंकित 11 आणि जिंकलेला संघ. अक्षित आणि स्वराज्य टॉस. धन्यवाद. अक्षित 11 ला बाय आहे. अंकित 11 आणि विनर टीम हा दुसरा मॅच केलेला आणि स्वराज्य आणि एकविरा वाकीपाडा आपला कॅप्टन पाठवा. मनीष सर नक्कीच अंकित 11 इतका खुश झाला होता. करेक्शन होतं एका अक्षराचं की किक्षी. म्हणूनच अक्षित 11 कॉंग्रॅच्युलेशन. निलेश चव्हाण यांचा संघ आपल्याला आहे बाय. अंकित 11 मागील मॅच जिंकला होता 1 बॉल 1 म्हणून ते देखील खुश झाला होता. परंतु त्यांचा मॅच आहे जो जिंकेल ना या मॅच मध्ये त्यांचा दुसरा मॅच असणार आहे. म्हणजे स्वराज्य स्पोर्ट आणि एकविरा वाकीपाडा हा मॅच या पुढील होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. कंपॅरिझन केलं ना कालचा आणि आजचा विचार केला ना, काल 5:15 दुसरी फेरी चालू झाली आणि आज दुसरा राऊंड मला वाटतं 2च्या नंतर चालू आहे. म्हणजे किती हो दांडे गोल. वेट अँड वॉच केलं. या बॉलला खेळायचं होतं ते मिड ऑफच्या वरून आणि इथे मात्र हा बॉल एस्टॅन वरती येतोय. विकेट डाऊन. रोहित तेरसे बॅक टू द पविलियन. 2 बॉल 33 धावा. काही जणांनी प्रेडिक्शन केलं होतं की एकविरा वाकीपाडा किंवा स्वराज्य चंद्रपाडा हे आजच्या दिवसातले 2 संघ वरती येऊ शकतात. परंतु त्यांचा मॅच आताच लागलाय. म्हणजे हा मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच. स्वराज्य चंद्रपाडा आणि एकविरा वाकीपाडा. बिग बॅटल अँड बिग फाईट. जो सेमीफायनलचा फायनलचा मॅच बघतो ना त्या प्रकारचा लुप्त आपण त्या मॅच मध्ये घेणार आहोत. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडू मध्ये 17 धावा केल्या. टाळ्या झाल्या पाहिजे रोहित तेरसे करता. या 9 तरुण आपण बघतोय 40 रूमचा संघ. ओमकार वाडेकर. नो बॉल. चौतीस धावा. काय फटका खेळलाय आतापर्यंतचा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. 2 धाब्याने धावपळत पुढे येते. 36 धावा.
तीन बॉल 36 धावा. ओ आता मात्र पायावरती बॉल, डॉट बॉल येतोय, 2 रन आलेले. त्यानंतर डॉट म्हणजे इथे मात्र बोलबाला आहे गोलंदाजाचा. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय एवन पवन. रोहन 2 धावा. 2 धाब्याने धावफलक पुढे येईल. 4 5 बॉल आणि फलकावरती धावा 38. अंडरम क्रिकेट, जलद क्रिकेट समोरच्या दिशेने तिथे भरपूर अप्रतिम फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टेप आउट केलंय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येईल. लेट्स सी अंपायर डिसिजन नक्की नेमकं काय आहे. यस 4 धावा येत आहेत. चौकार, गुड शॉट. समाज सेवा करतय दादा एकच टीना राहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होतान फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. 3 ओव्हर आणि 42 धावा 42. मनोज आलाय बॉलिंग मार्क वरती. ओ खराब बॉल, नो बॉलचा इशारा. आणि इथे पाहिला तर 2 धावा. टोटल या 3 एक्स्ट्रा धावेने धावफलक 45. मला वाटते मागील जी टीम होती तिथे 45 जर्सी नंबर होती बंजारा स्पोर्ट्स. लक्ष्मण त्यांना सपोर्ट करण्याकरता आला होता, परंतु तो संघ पराभव झाला. फुलटॉस बॉल तिथेच केलाय, बरोबर त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. 2 धावा 47 धावा. धावसंख्येला आता आकार येतोय. 40+ धावा आज पाहायला मिळत नव्हत्या तितक्याशा, आणि या मॅच मध्ये त्या धावा येत आहेत. 47 धावा या धाव फलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल अजून एकदा अप्रतिम ऑन द अप फटके आहेत ना, ऑन द अप. ते जबरदस्त रोहित निकम खेळत असताना, मग ओरम क्रिकेट असू दे किंवा अंडरम क्रिकेट, घुसून बॅकफुटला जाऊन ऑन द अप इन साइड आउट या 2 धावेने धावफलक पुढे येतात. 49 धावा. खराब बॉल, नो बॉल, पिकअप शॉट खेळलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला, आणि इथे मात्र चांगला ग्लान्स होता रोहितचा. 1+2 या 3 एक्स्ट्रा धावा आणि 50+ धावा कंप्लीट होत आहेत. 9 तरुण बॉय 40 रूम. पुन्हा एकदा बघा इथे मात्र आता इनफिल्डला खेळलं जाते, खिलवाड होतो हेच म्हणावं लागेल. बॉल जसा येतोय तसा फटकेबाजी होत्या. रोहित निकम आणि टीमची धावसंख्या 54 धावा. 3 बॉल 12 बॉल मध्ये 24 धावा खेळतोय रोहित शर्मा. सारखाच रोहित निकम हेच म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा 2 धावा, 2चाच पाडा वाचलाय. 12 बॉल 24 आणि त्यानंतर आता 13 बॉल 26. 200चा स्ट्राईक रेट आहे अंडरम क्रिकेटमध्ये. 2 वेळा 11. छप्पन धावा 4 बॉल. एकविरा वाकीपाडा आणि स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा आपण टॉसला यायचंय. त्यानंतर होणारा मॅच पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये, त्याच क्षेत्रामध्ये बॉल अडवलाय आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट, 3 धावेला 4थ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु 3च धावा. 3 धावेने धावफलक पुढे येईल. 2 विकेट 57 धावा. 59. थँक्यू. 59 धावा. शेवटचा बॉल लावण्या नॉन स्ट्राईक एंडला राहील.
पायावरचा बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. फिल्डर येतोय. एक धाव कंप्लीट. एकाच धाव संख्येवरती समाधान. ओव्हरऑल 4 ओव्हरमध्ये 15च्या रन रेटने झाल्यात धावा 60 आणि जिंकण्याकरता 61 धावा म्हणजे 15.25चा हा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. 15.25 चा रिक्वायर्ड रन रेट असणार आहे. स्वराज्य स्पोर्ट चंद्रपडा आणि त्यांच्या अपोजिट आहे टीम एकविरा वाकीपडा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय टॉस बॉक्सच्या दिशेने. दोन्ही कॅप्टन येतील आणि टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल. आदरणीय मोहनदादा पाटील यांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आपल्या शुभ हस्ते. एकविरा वाकीपडा दर्शन. जल्दी आव दर्शन. आकाश चव्हाण आणि दर्शन हे दोन कॅप्टन पाहायला मिळतील. पहिला मॅच जिंकलाय, आरामात जिंकलाय. एकविरा वाकीपाडा सुद्धा आरामातच जिंकलाय. म्हणजेच हा मॅच तितका आरामशीर नसेल. एकविरा वाकीपाडा जाणला जातो अंडर क्रिकेटमध्ये एक टॉप 5च्या रँकिंग मधला संघ आहे. आणि आपण करायचा प्रयत्न करू. जर ते चांगले झाले तर आम्ही फिल्डिंग सुद्धा आणि बॉलिंग सुद्धा चांगली करू. जर पाहिलं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहेत, परंतु 3 असे बॅटर आहेत ना ज्याच्यावरती जास्त भरोसा आहे. ते चालत नाही सध्या. चालले पाहिजे, त्यांच्याकडून धावा येणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये तर चालावंच लागेल कारण की समोर टीम सुद्धा चांगली आहे. त्यांच्यामध्ये गोलंदाज सुद्धा चांगले आहेत. आम्ही पण चांगलाच प्रयत्न करू आणि आमचे जे 4-5 बॅट्समन आहेत त्यांना चांगलंच ट्राय करू की तुम्ही चांगलं प्रदर्शन द्या. धरम आहे, ध्रुव आहे, मी आहे, मार्मिक आहे, रियाज आहे. नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया. एकंदरीत मोहनदादा पाटील तुम्हाला नेहमीच सपोर्ट करत असतात. तर मोहनदादा पाटील भाईंच्या विषयी 2 शब्द. टाइगर शेर पिंजरे में या जंगल में शेर शेर ही होता है. क्या बात आहे. म्हणजे नायगावचा टायगर मोहनदादा पाटील आणि नक्कीच चांगला उल्लेख त्यांचा केला. तर टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला एकविरा वाकीपाडा. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात मॅच होईल. थँक्यू जेटीसी लाईव्ह. साजन आणि एका साईडला रोहन आणि यष्टेनच्या मागे पहा स्वप्नील धुमक. त्याची एक वेगळी चमक आणि इथे दांडी गोल. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. थँक्यू. यष्टीरक्षक स्वप्नील खूप दिवसानंतर दिसतोय आणि जेव्हा जेव्हा त्याच्या हातात बॉल जाईल ना अंपायरला बिझी राहावं लागेल. खास करून स्क्वेअर लेग अंपायरला. जास्तीत जास्त स्टंपिंग करणारा, स्टंप पाडणारा तो यष्टीरक्षक आहे. स्वप्नील धुमकने कॅच घेतली तर 200 रुपये आहे प्रत्येक कॅचला त्याला. भावेश पुणेकर आणि रवी वाघमारे यांच्याकडून. रोहन टोकेने यावेळी 1 रन काढला आणि रोहन एक टोके आहे. रोहन रोके. आता रोहन स्ट्राईकला. खराब बॉल. नो बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येते. टीमची धाव संख्या 2 धावा. हो फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप मध्ये बॉल निघून जातोय. चौकार येईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण आणि चेंडू निघून जाईल. चौकारा करता शानदार येतोय द ग्रेट मराठा संस्थापक चषक चौकार. हे सोन्यावानी हा माणूस भला तुल्या मनाचा 6 रन.
अप्रतिम हे संगीत, भाईंचं गुणगान गाणारं संगीत. आणि नक्कीच आकाश चव्हाणने चांगला उल्लेख केला की टायगर आहे या नायगाव पंचकृषीचे मोहनदादा पाटील. ओ अप्रतिम बॉल, जबरदस्त बॉल, पिन पॉइंट यॉर्कर लेंथ. 5 बॉल 6 रन्स. दांडी इथे उद्ध्वस्त केली जाते. आज वेगळ्या लय मध्ये मिस्टर लावण्य आणि त्याच्या नावावर या पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट 6 धावा. ब्रिलियंट बॉलिंग. हे सोन्यावानी हा माणूस भला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला. हे जनतेचा है तो मतवाला, लाखात एक नेता लाभला, लाखात एक नेता लाभला, लाखात एक नेता लाभला. आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, ज्याच्या नावा नवीन फलंदाज आकाश नॉन स्ट्राइक एंडला. हर्ष बॉलिंग मार्क वरती. वाईड बॉल डाऊन द लेग साइड. एक्स्ट्रा धाब्याने धावपळक 7. मोठं टार्गेट चेस करायचं तर काम देखील मोठं करावं लागेल. इथे चौकार षटकार ठोकावे लागतील. सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. परंतु पायामध्ये बॉल पहिलाच या बॉलला ओळखलं नाही. अगोदर बॅट आली, लेंथ होती थोडी लांब, अगदी वाईड नो लाईन आहे ना, त्याच्या पुढे बॉल टाकला की क्वेश्चन मार्क अंडरिंग क्रिकेटमध्ये नेहमी पाहिलाय. स्ट्रेट फटका केलाय स्वतः मिडॉन वरून. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. रोहित निकम चेंडूला आरामात फील्ड वर्क करतोय आणि इथे मात्र 2 धावा. 2 धाब्यांची वाढ. टीमची धावसंख्या आहे 9 धावा. ओ दांडी गोल. या ठिकाणी फलंदाज सफल झाला, अक्रॉस झाला आणि लेग स्टंप आणि मिडल स्टंप वरती हा लेग कटर आतमध्ये येणारा बॉल. फास्टेस्ट डिलिव्हरी. विकेट डाऊन. मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ, त्याच्या नावात आहे हो आग. मोहनभाई पाटील एकटाच वाघ. मनोज आलाय मैदानाच्या आतमध्ये. बघूया मनोजची खेळी कशा प्रकारे असेल. शेवटची ओव्हर त्यांनी टाकली होती आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. 12हून अधिक धावा आता बॅटिंग मधून करायच्या आहेत. जो 15.25चा रिक्वायर्ड रन रेट होता तो आता वाढत चाललाय. त्याचं कारण आहे त्या धावांचा पाठलाग कॅल्क्युलेट करून खेळलेला नाहीये. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने ड्राईव्ह केलं. रोहित तेरसे चेंडूला स्टॉप करतोय आणि पाहता पाहता 2 धावा खराब आहे. पण पप्प्या आहे, स्वप्नील आहे, तिथे बॅकअप दिला जातोय. धावफलक 2 ने पुढे येईल. टीमची धावसंख्या 11. 4 बॉल रेडी राहायचंय. पुढचा एकविरा वाकीपडा टॉस जिंकलाय आणि निर्णय फिल्डिंगचा आहे. स्वराज्य स्पोर्ट तुमची बॅटिंग आहे. तर आपले खेळाडू जर उपस्थित नसतील तर त्वरित कॉल करून त्यांना बोलवून घ्या. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलने धावफलक पुढे आलाय. 11 धावा 5 बॉल. येणारे 13 बॉल 50 ची गरज. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल देखील ड्राईव्ह केलाय त्याच रिझन मध्ये. आणि पुन्हा एकदा रोहित थोडस एफर्ट्स कमी पडतायत. 2 धाव्याने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 13. 3 विकेट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 बॉल. 12 बॉल मध्ये पाहिजेत 48. कंपॅरिझन जर पाहिलं ना 3-13 बॅटिंग करणाऱ्या संघाचे वाजले तेच म्हणावं लागेल. साक्षी स्पोर्ट वाकीपाडा 3 विकेट 13 धावा. आणि इथे जर पाहिलं ना तर 9 तरुण बॉयज 40 रूम 31 धावा. एकही विकेट नव्हता. म्हणजे पार्टनरशिप मुळेच तो कंपॅरिझन ऑन स्क्रीन JTC वर तुम्ही पाहू शकता. जाऊया डीजे कडे. गणेश धुरी बादल
गणेश दुरीचा पहिला बॉल, नो बॉलचा इशारा. आणि इथून काय मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, सरळ मिसफिल्ड होते, येतोय नशिबाचा नो बॉलचा चौकार. टोटल या 5 धावा. अप्रतिम फटका, स्ट्रेट हिट, सुपर हिट, ग्रेट हिट. चौकार निशी धावपळक पुढे येईल. टीमची धाव संख्या येते वेगाने 18. खरा बॉल यावेळी आणि इथे मात्र नो बॉलचा इशारा. स्वप्नील यांची चपळाई पाहू शकता. नो बॉल होता परंतु बॉल अडवण्याचा इरादा, रनआउट करण्याची संधी निर्माण त्यांनी केली होती. 19 धावा. बाबल साईड चेंज केलंय, ऑफ साईड आता घेतले आणि तिथे देखील तेच दृश्य आहे की वाईट. एक्स्ट्रा धावा. टीमची धाव संख्या आहे 20 धावा. चांगला ड्राईव्ह आहे, कव्हर ड्राईव्ह ऑन द अप केलाय, मिड ऑफच्या दिशेने जाणार होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय. किशोर गुरव त्या ठिकाणी आहे आणि 2 धावा कंप्लीट. 2 धाव संख्येने धावपळक 22 धावा. 2.1 चेंडू 3 विकेट. पुन्हा एकदा मिड ऑनला एक बॅटर 2 धावा पळून पूर्ण करतोय. काय जबरदस्त उडी मारली होती स्वप्नीलने. या 2 धाव्याने धावपळक पुढे. टीमची धावसंख्या आहे 24 धावा. 10 बॉल 37 ची गरज, कंपल्सरी चेसिंग. 10 बॉल मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. खराब बॉल, नो बॉलला इथे बघा, हेच तर सातत्याने पाहतोय स्वप्नील धुमक, त्याची वेगळी चमक. नो बॉल जरी होता तरी मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट. रणजित किनी साथीदार, दादाचा आमच्या तो दिलदार, दादाचा आमच्या तो दिलदार, दादाचा आमच्या तो दिलदार. हे भूषण पडवले जीव लग यार, हे म्हणत वर्धक दादा खंबीर. हे नवतर 10 बॉल आणि जिंकण्याकरता पाहिजे आहेत 36 धावा. 6 षटकार 10 बॉल मध्ये होऊ शकतात जर आत्मविश्वास तुमच्याकडे आहे, तो कॉन्फिडन्स. 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्की धावा होऊ शकतात. मी करेन तो आत्मविश्वास दाखवा लागेल. केलाय पूल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. थँक्यू. आकाश चव्हाण आणि आकाश लाटेने हा षटकार ठोकला. या टीम मध्ये जर पाहिलं, रोहन, आकाश म्हणजे जास्तीत जास्त सेम नावाचे खेळाडू आहेत. अजून एक येईल का समोर, मात्र विकेट जाण्याची दाट शक्यता. इथे समोर कितीही चांगला कनेक्शन झाला ना, टायमिंग तुमच्याकडे पाहिजे, हवा पाहिजे आणि ती फ्लाइट एलिव्हेशन आहे ना, ती कमी दिसून आली या फटक्यामध्ये. जबरदस्त फटका खेळला होता, विकेट जातोय, तीचची गरज. येणारे बॉल आहे 8. आज समाज कार्यात दादाचं हायलय नाव, ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाद, ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाद, ज्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाद. जयेश जगदाळे आलाय. मागील वर्षी देखील त्यांनी चौकार षटकार ठोकला होता. 3 एक्के उचलणारा, सीकेम पथकामध्ये त्याला पाहिलं होतं. 3 एक्के, आता 3 छक्के मारायचे आहेत. येणारे बॉल आहेत 7, म्हणजे या षटकातील शेवटचा बॉल आणि पाहिजे आहेत 30. 06 जर्सी नंबर आहे जगदाळे. मारू शकतो जगदाळे. जयेश फटका अप्रतिम आहे परंतु शॉर्ट आर्म पूल केला. शॉर्ट आर्म जॅमचा फटका आपण पाहिला आणि इथे मात्र नॉन स्ट्रायकरचा बॅटर सांगतोय की बाकीच्या धावा मी करेन. येणारे 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत कंपल्सरी 28 धावा. 6-28 चा मॅच. घेऊया डीजे ब्रेक.
थँक्यू. रोहित निकम फार कमी बघतो त्याला अंडरम मध्ये बॉलिंग करताना. मला वाटते संघामध्ये दुसरे बॉलर कमी असावेत, त्या कारणास्तव रोहित निकमची निवड केले. 6 बॉल 28. असं नाही की होऊ शकत नाही, होऊ शकतात. या ग्राउंड वरती झालेले देखील आहेत. त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. एक कारनामा, रेकॉर्ड ब्रेक करावा लागेल बॅटरला. फुल टॉस बॉल म्हणजे इथे विकेट डाऊन. या ठिकाणी शुभागमन होते मंद मंद पावलांनी. आदरणीय सन्माननीय पुष्पराजजी म्हात्रे साहेबांचं, माजी उपसरपंच चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतचे, आणि त्यांच्या सोबत यशवंतजी तारवी साहेबांना आपण बघतोय. त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. आपलं हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2025-26 अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप, अंडरम क्रिकेटची मानाची स्पर्धा. आणि या ठिकाणी आपण बघतोय आदरणीय सन्माननीय पुष्पराजजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन होत आहे. समाजसेवक, एक चांगले उद्योजक, चांगलं व्यक्तिमत्व यशवंत तारवी त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम पुष्पराजजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. पेशाने एक स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. अजिंक्य संघामध्ये अनेक वेळा षटकारांची आतिषबाजी त्यांची पाहिले, आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. यशवंत तारवी, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. जर विचार केला तर येणारे बॉल आहेत 5, 4 बॉल शिल्लक. जयेश, त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली ना तर मोठे फटके त्याच्या बॅट मधून येऊ शकतात, परंतु ते हात खुल्ले जात नाहीयेत. त्याचं कारण आहे चेंडू खाली राहत आहे. जयेश मध्ये पॉवर जबरदस्त आहे, परंतु पॉवरफुल बॅटिंग करावं लागेल. आणि इथे मात्र हाई बॉल डॉट. अंडरम क्रिकेटमध्ये पॉवरची गरज लागत नाही, टेक्निकची गरज लागते, आणि तुमच्याकडे ती नजाकत पाहिजे. मग किती चांगला फिटनेस असले, मोठमोठे बायसेप असलेले खेळाडू सिंगल डबल खेळताना पाहिले अंडरम क्रिकेटमध्ये. मारण्याकरता भरपूर मेहनत करावी लागेल. जयेशची ती बॉडी लँग्वेज पूर्ण दिसून आले या मॅच मध्ये. होते दांडी गुल, आणि याच प्रकारे हा मॅच जिंकलाय. तो म्हणजेच 9 तरुण स्पोर्ट 40 रूम. अभिनंदन. 40 रूमचे हे सर्व खेळाडू आज एकत्र पाहायला मिळत आहेत. रोहित निकम, आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. आणि रोहित निकमच आहे मॅन ऑफ द मॅच. 16 बॉल 32 धावा, 200चा स्ट्राईक रेट, 16 का टोळा. रोहित निकम या स्पर्धेतली दुसरी मॅन ऑफ द मॅच घेतोय. पहिली नायगाव लीगची, आणि त्यानंतर ही नायगाव पूर्व पट्टीची. पुष्पराजजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दिला जाईल हा मॅन ऑफ द मॅच. ध्रुव म्हात्रे सुद्धा खेळतोय, आणि ध्रुवने पहिला दिवस गाजवला होता. दुसरा दिवस त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते. ध्रुव म्हात्रे, जे पुष्पराज म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत. आणि यानंतर नक्कीच ध्रुव म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. दुसरा मॅच चालू होईल. 2 संघ आमने सामने. एका साईडला स्वराज्य स्पोर्ट चंद्रपाडा ज्यांची बॅटिंग आहे, आणि त्यांच्या अपोजिट एकविरा वाकीपाडा, या संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय